न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। राजूर येथे दुसरे राज्यस्तरीय प्रगतिशील आदिवासी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न। अकोले तालुक्यातील राजूर येथे प्रगतिशील लेखक संघ अकोले तालुका यांच्या वतीने आयोजित दुसरे राज्यस्तरीय प्रगतिशील आदिवासी साहित्य संमेलन ॲडव्होकेट देशमुख महाविद्यालयाच्या परिसरातील कॉम्रेड बी.के. देशमुख साहित्य नगरीत आणि दिवंगत कवी संतोष मोठे विचार मंचावर अत्यंत उत्साहात संपन्न झाले। या संमेलनाचे उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर मिलिंद कसबे यांच्या हस्ते आगळ्या पद्धतीने करण्यात आले। अनिष्ट रूढी परंपरांच्या पोस्टरची होळी करून समाज जागृतीचा संदेश देत प्रगतिशील विचारांचा जयघोष करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन प्रगतिशील लेखक संघाच्या 90 वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्ताने करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात मशाल मोर्चाने झाली। यानंतर ग्रंथ दालनाचे उद्घाटन सीपीआयचे राज्य सचिव कॉम्रेड सुभाष लांडे यांच्या हस्ते झाले, तर कॉम्रेड बी.के. देशमुख साहित्य नगरीचे उद्घाटन महिला फेडरेशनच्या अध्यक्षा स्मिता पानसरे यांनी केले। यावेळी राज्याचे आयकर आयुक्त मुरलीधर बांडे हे स्वागत अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। संमेलनात अकोले तालुक्याचे भूमिपुत्र व ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या नव्या विचारवाटा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। तसेच कवी सुनील भोसले यांच्या वादळी किनार या काव्यसंग्रहाचेही प्रकाशन याच वेळी झाले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी सावळे यांनी केले, तर संमेलनाचे समन्वयक विशाल पोटिंदे हे होते। या साहित्य संमेलनाला परिसरातील अनेक मान्यवर, साहित्यिक, विचारवंत, शिक्षक वर्ग, महिला संघटना, तरुण मंडळ तसेच अबालवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रगतिशील विचारांचा प्रसार, सामाजिक असमानतेविरोधातील लढा आणि नव्या पिढीला साहित्याच्या माध्यमातून जागरूक करण्याचा संदेश या संमेलनातून दिला गेला। दुसरे राज्यस्तरीय प्रगतिशील आदिवासी साहित्य संमेलन संपन्न झाले। या संमेलनाच्या मध्ये खऱ्या अर्थानं 3 विभाग होते। पहिल्या भागामध्ये साहित्य संमेलन आयोजित केलेलं होतं। दुसऱ्या भागामध्ये थोडंसं काही पुस्तकांचं प्रदर्शन होतं आणि तिसरा जो भाग होता त्याच्यामध्ये खुले कविता संमेलन होतं, काव्य संमेलन होतं। तर या खुले काव्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा या नात्याने, स्वागताध्यक्ष या नात्याने आजचा हा जो कार्यक्रम जो आहे तो अतिशय सुरेख आणि प्रबोधनपर अशा प्रकारे झालेला आहे। मी आदिवासी समाजाच्या मध्ये असलेली ती जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा ओहापोह, त्या संस्कृतीची मारेकरी कोण आहे, त्या संस्कृतीला पोषण करणारे कोण आहे, हा सर्व भाग इथे साहित्यिकांनी चर्चेला गेलेला आहे। आणि जवळजवळ एकूण 30 कवी त्यांनी इथे सहभाग घेतला। अतिशय छान प्रकारच्या कविता इथे कवींनी सादरीकरण त्याचं केलेलं आहे आणि छान अशा प्रकारचा हा संपूर्ण आदिवासी भागाच्या मध्ये ही जे राज्यस्तरीय दुसरं अधिवेशन आहे ते खूप उत्साहामध्ये आणि खूप प्रमुख अशा अतिथींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे। या कार्यक्रमासाठी मी खूप शुभेच्छा देतो।